हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती, जे खूप मुलं प्रश्न विचारत होते. कोकण विभागातील काही जे जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, त्या संदर्भामध्ये BMCच्या जागा असतील किंवा इतर सर्व संदर्भामध्ये जागा अपलोड झाल्या त्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी थोडासा उशीर झाला. आमचे जे मित्र आहेत अली सर यांच्याकडनं ही माहिती आपल्याला भेटलेली आहे. त्यांनी स्वतः ह्या सर्व पाठपुरावा केल्यानंतर आणि माझा जो RTI आहे मागास सर्व कक्ष कोकण भवन मुंबईला, त्या RTIच्या उत्तरानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करा की या व्हिडिओ शेवटून पहा. नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, चला जास्त उशीर घेत नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोकण विभागातील काही जे आस्थापना आहेत त्या कोणकोणत्या अपलोड झालेल्या आहेत, कोणकोणत्या नाहीत. एक दिवसाची आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये वाढ मिळालेली होती आणि त्याचा एक फायदा खूप झाला की गडचिरोली असेल किंवा वर्धा असेल किंवा इतर काही आस्थापना ज्या अपलोड झालेल्या जिल्हा परिषदच्या, जे मागील व्हिडिओ टाकलेले तुम्ही पाहू शकता किंवा माहिती टाकलेली आहे. आणि इतर काही जे आहेत म्हणजे डेट वाढणं खूप गरजेचीच होती आणि ह्याचा फटका जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाच्या बांधवांना भेटलेला आहे मित्रांनो, आणि उर्दू माध्यमाच्या बांधवांना बसलेला आहे. ह्याचं नुकसान आहे ते तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे. आणि आता राहिला प्रश्न, कोकण विभागातील कोणकोणते जिल्हे आस्थापना अपलोड झालेले आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो. आणि येणाऱ्या सोमवारपासून जर समजा प्रेफरन्स जर लवकर सुरू नाही झाले तर मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे रोस्टर आपल्याकडे आलेले, त्या रोस्टर तुम्हाला मी कोकण विभागातील सांगण्याचा प्रयत्न करेन, एकूण रिक्त जागा किती कशा काय संदर्भामध्ये. ठीक आहे, प्रेफरन्स आले तर त्या संदर्भात मी तुम्हाला वेळ गायडन्स करत जाईल, काय हरकत नाही. चला मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कोकण विभागातील रायगड अपलोड झालेला आहे, रत्नागिरी झालेला आहे, सिंधुदुर्गला थोडासा पेस होता, पालघर झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि ठाणे पण झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुंबईतला सांगतो. ठाणे जिल्हा परिषद झालेलं आहे, ठाणे महानगरपालिका पण झालेली आहे. ठीक आहे, मागं महानगरपालिकेचं सांगितलं होतं, झडपीचं नाही सांगितलं होतं, लक्षात नाही राहिलं होतं, पण ठाणे झडपीच्या पण खूप जागा अपलोड झालेल्या आहेत सर्व माध्यमाच्या, हे क्लिअर करतो. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये पण गुजराती माध्यमाचं अपलोड झालेलं आहे, मराठी माध्यमाचं झालेलं आहे आणि उर्दू माध्यमाचं झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, हेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पण ठाणे झडपीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो अपलोड झालेले आहेत, मराठी माध्यमाचे पण अपलोड झालेले आहेत मित्रांनो. आणि राहिला प्रश्न बाकीचे जे मुंबईमधले आहेत महानगरपालिका वगैरे सर्वात महत्त्वाचा म्हणजे कल्याण भिवंडी पण झालेलं आहे. ठीक आहे, कल्याण भिवंडी पण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ठाणेचं सांगितलं, कल्याण भिवंडी. आता राहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या जागा अपलोड होणं खूप गरजेचं आहे. आणि इतर जे आहेत की त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली आहे, ते पण अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर पनवेल आहे, नवी मुंबई पण झालेलं आहे. नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली आणि ठाणे मीरा भाईंदर, सर्व आस्थापनांच्या जागा ह्या अपलोड झालेल्या आहेत. परंतु त्याची माहिती आपल्याला माध्यमानुसार कळालेली नाही आहे. परंतु एक सांगायचं की जागा अपलोड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या मेट्रो सिटीमध्ये सर्वात जास्त जागाचा विचार केला मित्रांनो, तर मराठी माध्यमाच्या पण जागा आहेत, उर्दूच्या आहे, हिंदीच्या पण आहेत, इंग्रजीच्या पण आहेत. ठीक आहे, आता ते कमी जास्त संख्या असू शकते, पण रोस्टर आता आपल्याकडं सोमवारी, आज जर नाही होणार पण सोमवारी 100% आपल्याला त्याचं PDF भेटेल. ते सर्व मग तुम्हाला व्यवस्थित सांगत जाईल. तर प्राधान्यक्रम तोपर्यंत सुरू नाही झाले तर, कारण प्राधान्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याला काही अर्थ उरत नाही, कारण का आपल्याला सर्व जागा हे माहिती होत असतात. ठीक आहे, चला, ते मला हे सांगायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा BMCच्या संदर्भामध्ये बघा, काही मुलं सांगत आहेत की BMCच्या जागा अपलोड झाल्या, काही सांगत आहेत झाल्या नाही. मी पूर्ण माहिती घेतली, मुलांना पाठवलं, त्याच्यावर आम्ही काम केलं. उर्दू संघ असेल या संघटना, तिथं मित्रांनो कोणत्याही माध्यमाची जागा अपलोड झालेली नाही असं तिकडनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं सांगण्यात आलं. पण काही लोक सांगत आहेत की अपलोड झाल्या. जर अपलोड झालं तर चांगली गोष्ट आहे, आपण स्वागत करू. पण झालेलं नसेल तर मग काय. सेकंड फेजमध्ये काही लोकांनी असं सांगितलं होतं की 27 झडपीच्या जागा अपलोड झाल्या सेकंड फेजमध्ये. मुलं खूप खुश होते. जेव्हा प्रॅक्टिकल आलं ना, तेव्हा 3 झडपीच्या जागा अपलोड झालेल्या होत्या, गोंदिया, भंडारा आणि कोल्हापूर. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की जोपर्यंत आपण ते ग्राउंडवर जात नाही ना, तोपर्यंत आपण ह्या गोष्टीवर विचार करू शकत नाही, हे तुम्हाला सांगतो. खूप मुलांचे प्रश्न होते की मी सांगतो ना, BMCच्या कोणत्याच माध्यमाच्या अपलोड नाही झाल्या माझ्या माहितीच तो. आणि जाली सर आमचे मुंबईचे आहेत मित्र, खूप चांगलं काम करतात, आम्ही मिळून काम केले सर्व. त्यांनी स्वतः तिथे गेलेले होते, वरिष्ठ तिथे अधिकाऱ्यांशी पण बोलले आणि सर्व गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो. आणि स्वतः माव कक्षाकडनं जेव्हा भेट दिली असता तिथं पण आपल्याला माहिती भेटलेली आहे की जागा अपलोड झालेल्या. त्यांचे रोस्टर्स क्लिअर नव्हता विषय मित्रांनो, समजून जावा मुद्दा. काही त्रुटी काही ना काही ते डबल. आणि माव कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही स्वतः संपर्कात आहोत आणि त्यांनी आम्हाला सोमवारी बोलवलेले आहेत. PDF संदर्भात सर्व माहिती भेटून जाईल. मागं
आम्ही कमी माहिती ते देणार होते आम्हाला, पण आम्ही पूर्ण झडपीचे पूर्ण मनपा नगर परिषदेचे रोस्टर आम्हाला पाहिजे होते. त्या संदर्भात आम्हाला RTIचा खुलासा भेटलेला आहे. मी तुम्हाला तेच सांगतो आहे की जर समजा डेट वाढली म्हणजे प्रेफरन्स सुरू नाही झाले तर रोस्टर सांगत जाईल तुम्हाला. जर नाही झाले तर म्हणजे प्रेफरन्स सुरू झाले तर मग त्याला काही अर्थ होत नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये जाहिराती माहीत होऊन जातात कुठे किती जागा आहेत. ठीक आहे. त्याच्या 80% म्हणजे एकूण जर रोस्टर असेल त्याच्या 80% प्रमाणामध्ये रोस्टर आपल्याला भेटतात. आता मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, तिथे गोंदियाचं मी टाकले, गोंदियाचं टाकलेलं आहे. आता मी थोड्या वेळ वाटल्यास भंडारा आणि चंद्रपूरचं पण टाकून देईन, तुम्ही बघून घ्या. त्याच्या 80% काढून घ्या तुम्ही जागा किती येतात काय ना. ठीक आहे. त्या पद्धतीनं आता रिसेंटमध्ये खूप मुलं सांगत आहेत की डेट वाढत आहे, म्हणजे हे आपलं 11-12च्या जागेच्या संदर्भामध्ये असेल. त्याच्यानंतर काही संस्थाच्या जागा मागे गेल्या ह्या गोष्टी. मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, टॅप क्लोज करा म्हणजे ज्यांनी उशीर केला ना याला ही जबाबदारी हे लोक आहेत. कोणी असो, तर मी असेल तर मी पण आहे, पण मी त्याला डेट वाढणं का गरजेचं त्याचं कारणच आहे. म्हणजे सर्व डाऊट क्लिअर झाले असते, मग प्राधान्यक्रम आपल्याला 11-12चे पण येण्यासाठी रास्ता मोकळा झाला असता. कालच पालकर साहेबांचं पत्र आलेलं आहे. समजून जावं, म्हणजे कसं असते माझ्या अडथळे खूप आहेत, पण हे अडथळे पार करत जर आपली भरती झाली तर पारदर्शी झाली, चांगली झाली तर आपला फायदाच आहे. आपण स्वतःचा स्वार्थ बघतो, पण आपल्याच कधी आपल्या पायावर दगड मारून घेतो. हे आतापर्यंत भरतीचा इतिहास आहे. आणि मला कोणाला विषय बोलायचा नाही, पण महत्त्वाचा मुद्दा हेच आहे मित्रांनो की आपण एक सजग विचार केला पाहिजे. किंवा एवढे वर्ष आपण थांबलो, 1 वर्ष थांबलो, 10 दिवसांत काय झालं असतं तुमचं? काय बिघडलं असतं? काहीच बिघडलं नसतं. हां, मान्य करा. आता 10 दिवसातून प्राधान्यक्रम सुरू झाले, 15 दिवस सुरू नाही केले प्राधान्यक्रम, काय करता तुम्ही? गप्पच बसणार ना. त्यामुळं कसं आहे, सर्वांना हेच आहे माझी विनंती, नेतेगिरी करायची पण कुठं करायची? विद्यार्थ्यांच्या हिताची असेल तेव्हा करायची, तरच त्याला काय अर्थ उरतो. किंवा मागणी करायची तर विद्यार्थी हित ठरवून मागणी करायची. स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या लोभापोटी करण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे. त्यामुळं त्याच्यात खोलात मी जाणार नाही, पण मुद्दा हेच आहे की BMCच्या जागा संदर्भामध्ये अपलोड झालेल्या नाहीत. परत सांगतो आहे, नाही झाल्या तर त्यांच्या वरिष्ठ स्तरावरून जरी इंटरनल करून घेत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. होऊ शकते इंटरनल करतील बी, पण जागा येणं महत्त्वाचं मित्रांनो. बघा, मी म्हणलो म्हणून आली किंवा मी म्हणलो म्हणून नाही आली, तो विषय गौण आहे. महत्त्वाचा विषय आहे की जागा अपलोड झाली पाहिजे, जागा आल्या पाहिजे. आणि तिथं सर्वात जास्त जागा इंग्रजी माध्यमाच्या आहेत, आणि त्याच्यात उर्दू आहे, मराठी आहे, हिंदी माध्यम आहे, गुजराती माध्यम आहे, सर्व माध्यमाचे तिथे थोडं जागा भेटतात. आणि तुम्हाला सांगतो, इंग्रजी माध्यमासाठी सर्वात मोठा तो कणा आहे, सर्वात जास्त जागा येतात. ठीक आहे. त्यानंतर मराठी आहे, उर्दू आहे. जवळपास पेपरमध्ये आपण जाहिरात वाचली, 1200+ जागा तिथं रिक्त आहेत, मागणी चालू आहे. शाळा बंद होत आहेत, मराठी शाळा. मुंबईमध्ये मराठी शाळांची हालत काय आहे तुम्हाला माहीतच आहे. मी सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो, हे आहे की आपण ह्या गोष्टीला आपण विचार केला पाहिजे आणि थोडंसं ब्रॉड माइंडेडने विचार करून आपण आपल्या कामावर लक्ष दिलं पाहिजे, एवढं सांगायचं होतं. आणि कोकणातले जे इतर काही आहेत मेन सांगितलं तुम्हाला मी महत्त्वाचे. आता बाकी छोटे नगर परिषद वगैरे ते आता मी सोमवारी तुम्हाला डिटेल सर्व कळवण्यास की कोणकोणत्या नगर परिषदसुद्धा येणार आहेत आणि कोणकोणत्या महानगरपालिकासुद्धा अजून कधी त्याच्यात असतील. तर सर्वात जास्त महानगरपालिका हे कोकण विभागामध्ये सध्या तरी आहेत. ठीक आहे. साधारणतः 9-11 काहीतरी झाले आहेत आता आय थिंक. ठीक आहे. म्हणजे 11 काहीतरी 9 का 11 आहेत त्या संदर्भामध्ये. हे सर्वात जास्त महानगरपालिका आहेत आणि जिल्हा परिषद, हे सर्व गोष्टी आपल्याला मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा हेच आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागांची जाहिरात आली तरच आपल्या सर्वांचा फायदा आहे, एवढं सांगायचं होतं. राहायला काही प्राधान्यक्रम ह्या संदर्भामध्ये तुम्हाला आम्ही त्या संदर्भात वेळोवेळी प्राधान्यक्रम सुरू झाले तर त्या संदर्भात मार्गदर्शन करतच आहोत, त्याचं काही काळजी करण्याचं कारण एवढं सांगायचं होतं. जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.